Hello, Green Door lovers. How are you all doing? Welcome to पालेभाजी पार्ट 2. आज काय पाहणार आहोत आपण? अजून दोन अशा भाज्या, दोन ऍक्च्युली 3 भाज्या दाखवायच्यात मला. मे बी देन विल डू अ थर्ड व्हिडिओ. पहिली ही भाजी. काय नाव आहे याचं? कॉलर्ड ग्रीन्स. येस. ही भाजी दिसते हार्डी आणि ही एकदा लावली मी आणि गेली 5 वर्ष इथंच आहे. तिला थोडीशी रोगराई होते कारण मुळं खूप वर्ष इथे आहेत. सो कधी कधी मला सगळी माती खालची काढून माती आणि न्यूट्रिएंट्स रेप्लेनिश करायला लागतात. पण तरी सुद्धा इट्स अ व्हेरी व्हेरी हार्डी प्लांट. सो फर्स्ट बेनिफिट इज दॅट इट्स अ हार्डी प्लांट. सो सेकंड बेनिफिट ऑफ दिस व्हेजिटेबल इज दॅट नुसती तुम्ही त्याची पानं हार्वेस्ट करायची असतात आणि इट ग्रोज बॅक. सो तुम्ही पाहिलं त्याचं कॉलीफ्लॉवर सारखी फॉर्मेशन आहे ऍक्च्युली. पण कॉलीफ्लॉवर एकदाच येतो आणि हे परत परत ही पानं येत राहतात. सो आता आपण बोलता बोलता ही जरा हार्वेस्ट करूया. सो ही भाजी म्हणजे बाहेर ना तुम्ही पानं ह्याची कापत जायची. हे झाड पानं ग्रो करत राहतं. आता दुसरं याचं न्यूट्रिशनल फॅक्ट सांगते. दिस इज व्हेरी व्हेरी हाय इन व्हायटामिन के, जे आपल्या बोनच्या हेल्थ करता अतिशय चांगलं असतं. त्याच्यामध्ये व्हायटामिन सी आहे, व्हायटामिन ए आहे, टन्स ऑफ फायबर आणि अँटीऑक्सिडंट. फक्त ही भाजी शिजायला थोडी कठीण असते आणि थोडी कडवट चव असते. सो इट्स यू हॅव टू डेव्हलप अ टेस्ट फॉर इट. पण तुम्हाला जर माहिती असेल की आपल्याला हेल्दी भाज्या खायच्या आहेत तर आपोआप टेस्ट डेव्हलप होत राहते. अजून एक गंमत सांगू का या भाजीची? महाराष्ट्रामध्ये एक पालेभाजी मिळते, तिचं नाव आहे भारंग. तुमच्यातल्या किती जणांनी ती चाखली मला माहिती नाही, पण रायगड जिल्ह्यामध्ये याची कडवे वाल घालून भाजी करतात आणि त्याची एक अतिशय स्ट्रॉंग टेस्ट असते, जी कॉलर्ड ग्रीनची पण स्ट्रॉंग टेस्ट असते. म्हणून मला असं वाटलं की लेट अस गिव्ह इट अ ट्राय, की आपल्याला सिमिलर क्रिएट करता येते का. आणि मी चक्क एक दिवशी वाल भिजवले आणि ह्याची वाल घालून भाजी केली आणि इट वॉज सो सिमिलर टू भारंग. भारंग भाजी मला अतिशय प्रिय आहे. खूप अशी जरा त्याची स्ट्रॉंग टेस्ट असते, त्याच्यामुळे यु नो सगळ्यांना ती आवडतेच असं नाही, पण मला ती खूप आवडते. मला एक समाधान की आपल्या घरात आहे भाजी, त्याची इंडियाच्या चवीशी मिळती जुळती अशी भाजी तयार करता येते. त्याची निगा फक्त राखायला लागते. आज यू कॅन सी थोडंसं पांढरट धुरकट हे दिसायला लागलेलं आहे. सो आय एम गोइंग टू वॉश दिस प्लांट डाऊन कम्प्लिटली आणि त्याच्यावर नीम स्प्रे मी मारणार आहे, म्हणजे त्याच्यावर काही रोगराई आलेली असेल. हे बघा, मला आता इथं एक हे दिसलंय, आळी असं नाहीये पण कुठला तरी किडा जन्माला येणार आहे. आणि कीप कटिंग इट डाऊन, म्हणजे त्याची पानं वारंवार वापरत जा. सो दिस इज कॉलर्ड ग्रीन्स फॉर यू.